सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि कामोडी शहरातील सर्वात तरुण तडफदार नगरसेवक आणि त्याचबरोबर माजी सुशोभीकरण सभापती सन्माननीय विकासजी घरत साहेब उपस्थित आहेत। त्याचबरोबर खारगडचं ज्यांनी कायापालट केला, कामांना गती दिली ते सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत। पहिल्याच बॉलवरती बारकेच्या बॅट यस सर। चला जरीमरी 40+ वलबली टीम कॅप्टन यायचा आपण टॉस करून घ्यायचा आहे, कारण अमर प्रवीण स्पोर्ट कला खारघर संघाचे संगणक सोहेल इथे आलेत, तर लगेच या जरीमरी 40+। सोनू पाटीलच्या बॅटमधून दुसरा चौकार पाहायला मिळाला। सोनू पाटील आणि सुबोध गोवारी ही सलामीची जोडी, ओपनिंग प्लेयर ही जोडी पहा मिळतोय। गोलंदाज पाहतोय पॉवर प्लेचा एकमेव षटक निशांत, राऊंडी विकेट। पुन्हा एकदा उडवलाय फटका, चांगलाय स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल लॉंगॉनच्या वरून, हाय अँड हँडसम षटकार। सोनू पाटील यॉज ऑन अ फायर। चला आपण टॉस करूया। विकास शेट घरात त्यांना विनंती करेन की या आपण पुन्हा एकदा फटका, चांगला रन्स मिळतील पुरेपूर 4। व्हॉट अ शॉट, सुपर। मैदानाच्या चौफेर बॅटिंग करत असताना मिस्टर 360 सोनू पाटील ऑन द फायर। या जरा पाहिलं तर प्रवीण सर पहिल्यांदा लॉंग ऑफला, त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला आणि आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। मैदानाच्या चारही बाजूला चौफेर टोलेबाजी सोनू पाटील। यस एक युवा बॅट्समन चौकार आहे आता, यस। पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून झेल होईल का, मात्र नाहीये, झेल सुटलाय आणि 4 धावा मिळाल्यात। अर्थातच हा तिसरा चौकार पाहायला मिळतोय सोनू पाटीलच्या बॅट मधून। तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमदार साहेब प्रशांतदादा ठाकूर यांच्यावरती अधोरेखित केलेलं एक सुंदर आणि सुरेख गीत होतं। जाऊया मैदानामध्ये जेथे सोनू पाटीलने धावांसाठी वनवा पेटवलाय। पहिल्याच ओव्हरमध्ये 5 चौकार आणि 1 षटकार, सर्वाधिक मोठी धावसंख्या स्पर्धेतील म्हणावी लागेल की काय असं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 26 ज्या हनुमान कामोटे आणि वलप या 2 संघामध्ये। स्ट्राईकला सुबोध गोवारी रेड कॅप परिधान केलेला खेळाडू नेहमी चेष्टेंच्या मागे पाहिले याला, आणि गोलंदाज प्रवीण पाटील। दुसरे षटक पॉवर प्ले मध्ये योग्य असा वापर केला सोनू पाटीलने। चांगला बॉल अगदी झपकन आलाय, डायरेक्ट हिट नाहीये। जर काही डायरेक्ट हिट झाला असं तर परतावा लागला असं बॅट कट। एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे। कामोटे विपक्ष वलप असा विद्यमान सामना, 3 षटकांचा सामना आहे। त्यामुळे सोनू पाटीलने पाहिलं, ताबडतोब बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला,
पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी लाईन मध्ये होता, थोडीशी शपळवून खेळण्याचा प्रयत्न राहिला त्याचा, मात्र बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नाही. या पहिला डॉट चेंडूला जी सुरुवात केली आहे, ब्रिलियंट स्टार्ट मिळालाय जे हनुमान कामोटे टीमला. नाहीये यावेळेस वाईट बॉल, या सोडून दिला. कदाचित बॅटला कनेक्ट झाला असतं तर एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता, मात्र सोडून देणं पसंत केलंय खेळाडूने, कारण त्याला माहित आहे की एक एक्स्ट्रा चेंडू मिळेल खेळण्यासाठी. या उद्देशाने, या अनुषंगाने पुन्हा एकदा पूल सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल सिक्सर. नाही, सोनू पाटीलला थांबवणं थोडंसं कठीण जाईल वलप टीमला, कारण त्याने आल्या आल्यास आक्रमकतेने सुरुवात केली. हा, कारण कोणत्याही कामाची सुरुवात जर चांगली केली ना, असं म्हणतात इंग्रजीमध्ये की वेल बिगेन इज अ हाफ डन. अलॉंग द कार्पेट एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल, सुबोध गोवारीला परतावा लागेल की माघारी याच, आणि थोडीशी रनिंग कमी पाहायला मिळाली, कारण पहिली धाव अगदी सहजतेने घेतली, मात्र तीच जोराने घेतली असती तर फलंदाज बचावले असते, मात्र त्यांची बॉडी लँग्वेजनी सांगितलं की हे फलंदाज आता बाद आहेत. तुझी कारी मी पालकी दरी वर्षाचे वर्षाला, दरी वर्षाचे वर्षाला आई निखिल गोवारी हा बंडाऊनचा खेळाडू आहे, तिसऱ्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे जातोय. कीपर बीट झाल्यात बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव मिळत असताना हा युवा जनरेशन पाहायला मिळतो आपल्याला टीम कामोडेच्या वतीने. आज मात्र बरेचसे खेळाडू नाही आहेत या टीम मध्ये, प्रत्येक टीमचं तसंच झालंय सध्या. फटका चांगला आहे, जास्त उंची लांबी कमी, झेल खाली क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल आणि झेल ड्रॉप. 2 धावा मिळाल्यात आणि षटकाची होईल सांगता पहिल्या षटकात 26 आल्या आणि दुसऱ्या षटकात पाहिलं तर थोड्या धावा कमी पाहायला मिळाल्या. याचं कारण होतं पॉवर प्लेचं षटक होतं आणि या षटकामध्ये फक्त 12 धावा आल्या. या आमदार प्रशांत दादांनी मोठा इतिहास घडविला, त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजप वाढवला, पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा, पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा आमदार प्रशांत दादांनी मोठा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धावा स्कोरबोर्ड वरती. तिसरं षटक, बॉलर शुभम पाटील. उडवण्याचा प्रयत्न, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कबरच्या दिशेला खेळल्यात आणि तेथून मात्र एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. सोनूने केलेल्या आक्रमकतेने सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. टीम जय हनुमान कामोडेसाठी अत्यंत चांगल्या आपल्या स्टाईलने फटकेबाजी केली. आणि या कळंबोलीच्या मैदानावरती मात्र चारी बाजूला फटकेबाजी केली. हुक केला चेंडूला लॉंग लेगच्या दिशेला, व्हॉट अ शॉट, सुपर डुपर, ए लगा सिक्सर. बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. थांबले, थोडेसे पोच घेतली
आणि चेंडू अगदी येऊ दिला बॅटवरती, क्रॉस द लाईन झाले. त्याला माहित होतं की लॉंग लेगच्या दिशेला फिल्डर नाही आहे, त्यामुळे तेथे खेळणं पसंत केलंय आणि षटकार आला. पुन्हा एकदा त्याच दिशेला लागोपाठचा दुसरा. वाह, क्या बात है. तीन षटकांचा सामना, प्रत्येक गोलंदाजावरती मात्र आक्रमण चढवलं. अटॅकीचं बिल. यस सर. नाही, आता चेंडू अगदी चांगल्या पद्धतीत फेकला. मगाचे थोडेसे शॉर्ट पिच अकू टप्प्याचे बॉल फेकले. फलंदाजाने पाहिलं, लाईन लवकर पिकअप केली आणि फटके खेळत असताना पाहायला मिळाले आणि त्याच्यावरती मात्र आता डॉट बॉल. वाईट बॉल, वाईट बॉल आला एक. तर जरीमरी टीम आपला डिसिजन कळवा आणि जर क्षेत्ररक्षण घेतला असेल तर लगेच उतरा, फलंदाजी घेतली असेल तर समोरच्या संघाला सांगा. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका चांगला आता मिळेल. चौकार, वन बाउन्स इनटू द फॅन्स, 4 रन्स. मध्ये बसली प्रयत्न राहिले मात्र नाही जमला आणि 57 धाबा, 58 धावसंख्येचं लक्ष्य, टार्गेट, सर्वोच्च धावसंख्या 3 ओव्हरमध्ये. चलो अयोध्या. ए संदीप पाटील सर, काही सूचना आहेत का? चलिए चलिए गेम स्टार्ट कीजिए जल्द से जल्द. चला फिल्डिंग करा आता. खेळाचं पहिलं सत्र संपलं, जेथे धाबांचा पाऊस. अक्षय शाह, सोनू पाटील आणि निकू गोवारी या 2 फलंदाजांनी केला. पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धाबा आल्या आणि एकूण 57 बनवल्यात. 58चं लक्ष्य, टार्गेट ठेवलंय ते मात्र या मॅच मध्ये मात्र धाबा डिफेन्स केले जातील की त्यांना थांबवलं जाईल, याचं उत्तर आपल्याला प्रवीणजी अर्जुनेच देतील. थँक्यू. तर धन्यवाद जगदीशजी पाटील सरांचा आवाज मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज प्रेक्षकांची संख्या कमी आपल्याला पाहायला मिळते. कारण आहे की कळंबोलीतील एकमात्र जे राम मंदिर आपण पाहतो, या राम मंदिरात
येत्या 22 जानेवारीला ज्या वेळेला अयोध्येमध्ये रामलल्लाची स्थापना होणार आहे, अगदी त्याच वेळेला कळंबोलीमध्ये देखील कळंबोलीचा जो राम मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि त्याची जी रॅली आहे ती रॅली भव्य प्रमाणामध्ये कळंबोलीच्या शहरातून ती रॅली येते. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर काही क्षणातच ती रॅली आपल्या या मैदानाच्या बाजूने देखील जाताना आपल्याला पाहायला मिळणार. आणि हेच कारण आहे की आज दर्शकांची संख्या, प्रेक्षकांची संख्या ही आपल्याला थोडीशी मर्यादित पाहायला मिळते. खरं तर ते देखील आपलं आद्य कर्तव्य आहे. मी म्हणेन ज्या ज्या भाविक भक्तांना अयोध्येला जाणं पॉसिबल नाही आहे त्यांच्यासाठी कळंबोलीतील हा राम मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. सर्वांनी आपापल्या घरी दीपोत्सव साजरा करा, नवीन कपडे घाला, फटाक्यांची आतषबाजी करा आणि हा जो एक सण आहे अगदी दिवाळीसारखा हा सण किंवा हा उत्सव मात्र सर्वांनी साजरा करा. तर धन्यवाद. जाऊयात पुन्हा एकदा. खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी सुरू होते. विजयासाठी लक्ष्य आहे. खरं तर 58 धावांचा पहिल्या सत्रामध्ये 57 धावा पाहायला मिळाले होते आणि दोनही आघाडीचे फलंदाज बरचताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाले होते. अगदी PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज घर बसल्या पाहताय. आणि अगदी या मैदानावरती जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्या प्रेक्षकांना मात्र LED स्क्रीनवरती देखील या स्पर्धांचा मनमुराद आनंद. अगदी काही वेळेला आपण मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांना पाहतोय, काही वेळेला आमच्या समालोचन कक्षाचं दृश्य आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय आणि काही वेळेला मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारा जो सामना आहे तो सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच PTC. आणि हायवे एंडकडनं गोलंदाज मात्र सज्ज होते. पहा पहिल्या 2 षटकांमध्ये 25+ किंवा 30+ धावा जर धाव फलकावरती आल्या तर मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट ही नक्कीच पाहायला मिळू शकते. यावेळेला ऑनसाईडला चेंडू टार्गेट केला, क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू जातोय वन बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे तर या ठिकाणी मात्र सुरुवात झाली आहे. पहा या ठिकाणी असं म्हटलं जातं ना जगदीश सर की जब मन बना लिया है ऊंची उडान का तो फिर देखना फिजूल है कदा आसमान का. धावा किती बनवायच्या हे महत्वाचं नाहीये. सुरुवात तुम्ही कशी करता किंवा सुरुवात तुम्ही कुठून करता यापेक्षा तुम्ही सुरुवात करता हे सर्वाधिक महत्वाचं. या चौकारानं जणू परतीचं बिगुल वाजवलं गेलंय परंतु गोलंदाज देखील तितकाच तत्पर आहेत, तयार आहेत. पहिलं षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज आहेत प्रवीण जगदाळे. प्रवीण जगदाळे यांच्या भाराचा कशा पद्धतीने सामना केला जाणार. खरं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर मात्र फलंदाज खरणच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. अगदी लगेचच वेगवान गोलंदाजानं प्रत्युत्तर देखील दिला. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू निघतोय. खरं तर थोडासा आउट ऑफ रीच, शरीरापासून चेंडू दूर ठेवला गेला. फलंदाजाला फुटवर्कचा वापर करावा लागेल. क्रीजच्या डीप टू द क्रीज उभा राहून तुम्हाला अशा प्रकारची फटकेबाजी करता येणार नाही. क्रीजचा तुम्हाला वापर करावा लागेल. गोलंदाजीची लाईन आणि लेंथ तुम्हाला ओळखावी लागेल. वेग तुम्हाला जज करावा लागेल आणि त्यानंतर मात्र या 58 धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. यस सर. धन्यवाद प्रवीणजी अर्जुने सर. तर बघा रामरथाची जी आपण पाहतोय मिरवणूक निघाली आहे ती सरळ त्या रस्त्यावरनं येते. तिथे कोणाच्या गाड्या जर रस्त्याच्या बाजूला पार्किंग केल्या असतील तर त्या काढा, अन्यथा त्या टूविंगवाले व्हॅन येईल आणि त्याला जामर लावतील. आपल्याला विनंती आहे का त्या गाड्या आपण काढायच्या आहेत. ज्यांनी ज्यांनी त्या रस्त्याच्या कडेला गाड्या लावल्यात ना त्या काढून घ्या, कारण रामरथाची जी मिरवणूक आहे ती त्या रस्त्यावरनं येते. नगर प्रदक्षिणा करण्यासाठी ती रामरथाची नगर प्रदक्षिणासाठी ती निघाली आहे यात्रा. तर ज्यांच्या गाड्या असतील ना त्या गाड्या काढून घ्या लगेच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पण नक्कीच सर्व वाहन चालक मालकांना विनंती आहे की आपल्या जर 2 व्हीलर्स रस्त्यामध्ये ट्रॅफिकला अडथळा निर्माण करत असतील, खरं तर 4 व्हीलर्स मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावरती पार्क केल्या जातात, तर त्यांच्या सर्वांना विनंती आहे की आपलं एक उत्तरदायित्व आहे, आपलं एक कर्तव्य आहे आणि आपण तो रस्ता क्लिअर करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा ट्रॅफिकला अडथळा होणार नाही याची दक्षता मात्र आपण घ्यायची आहे. तर याच दरम्यान मंचावरती आमचे आदरणीय मनोरंजन सिंग साहेब उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी आमचे आदरणीय माजी सभापती विकास शेठ गरत यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मनोरंजन सिंग यांचं यथोचित मान सन्मान या मंचावरती माझे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान या मंचावरती
केला जातोय आमचे आदरणीय माजी सभापती विकास शेठ घरत यांच्या शुभ हस्ते मनोरंजन सिंग साहेबांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातो. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या मंचाची शोभा वाढवली. तसेच आमचे आदरणीय संतोषजी सिंग यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती केला जाईल. संतोषजी सिंग यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती आदरणीय विकास शेठ घरत यांच्या या साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. माजी सभापती यांच्या शुभ हस्ते संतोषजी सिंह यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती केला जातो. धन्यवाद सर, आप आए और इस मंच की आपने शोभा बढ़ाई. धन्यवाद. झालं ना? तर धन्यवाद सत्यवान सर. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. खरं तर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की परतीचा बिगुल वाजवला गेलाय की काय, परंतु इथे मात्र प्रतिकार शक्ती थोडीशी कमी पडली. गोलंदाजांना पुन्हा एकदा पुनरागमन केलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. खरं तर आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानावरती साबूत आहेत. एक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. करण आय थिंक ज्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला तो करण बाद झाला. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गोलंदाज नयनला मात्र यश मिळत आहे. यावेळेला इनफिल्ड क्लिअर केलाय. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि अगदी सीमारेषेच्या जवळ हा चेंडू अडवला जातो आणि जोपर्यंत चेंडूची परतफेकी होईल तोपर्यंत मात्र धावा एकवटल्या गेल्या 2 आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 8 धावा धावफलकावर. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांची गरज आहे. 10 चेंडूंमध्ये किमान 8 मोठे फटके हे फलंदाजच्या बॅटमधून येणं अपेक्षित आहे. थोडंसं आव्हानात्मक आहे, परंतु क्रिकेटच्या भाषेमध्ये अशक्य नाहीये. यावेळेला जोरकस फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. अगदी शेवटच्या क्षणाला झेल सुटलाय. खरं तर बाउंड्री लाईनचा अचूक अंदाज क्षेत्ररक्षकाला घेता आला नाही आणि हे कारण आहे की त्याच्याकडून हा झेल मात्र सुटलाय. अगदी रजनी क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे चेंडू जज करणे हे आव्हानात्मक असतं आणि त्यामुळे हा झेल मात्र आपल्याला जमिनीला दान दिलेला पाहायला मिळतोय. धावा येतील या चेंडूवरती. 2 धावा धावून पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं 1 धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या मात्र 9 धावा. यावेळेस आणखी एक जोरकस फटका, परंतु एलिव्हेशन नाही आहे. स्वतः गोलंदाज या ठिकाणी जज करतायत. अ वेल जज कॅच. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आहे आणि हा झेल कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 2 दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मार्गक्रमण करतोय खेळपट्टीच्या दिशेनं. खरं तर आघाडीचा फलंदाज आणखीन एक प्रवीण मात्र तबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळते. खरं तर डोईजड झाल्या धावा. पहिल्या सत्रामध्ये ज्या धावा उभारल्या गेल्या त्या धावा काहीशा डोईजड झाल्याचं चिन्ह आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली, मी म्हणेन फलंदाजांना जायबंदी केलं, फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकल्या आणि हेच कारण आहे. यावेळेस बघतील पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. सोनू येतोय झेलच्या खाली. चूक होणार नाहीये आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता फलंदाज. दादाला 24 तास जनसेवेत या दादाला 24 तास जनसेवेत लागलाय ध्यास. या दादाला 24 तास जनसेवेत लागला. तर 2 बॅक टू बॅक सफलता या ठिकाणी. नवीन फलंदाज रोहन विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. गोलंदाज नयन. खरं तर षटकाच्या पहिल्या चेंडूवरती बळी मिळवला होता LBW स्वरूपामध्ये, लेग बिफोर विकेट पायचीच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर मात्र 2 बॅक टू बॅक सफलता. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केल्यात आणि तब्बल 3 फलंदाज बाद केलेत. याही वेळेला शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू आहे. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल आणि ही एकेरी स्वरूपाची धाव मात्र खात्यामध्ये जमा होईल संघाच्या. अगदी सुधारित नियमावली अंतर्गत जर आपण पाहिलं तर लेग बाईज या ज्या धावा पूर्वी गोलंदाजाच्या खात्यामध्ये काउंट केल्या जायच्या, इथून पुढे मात्र त्या धावा ज्या आहेत किंवा या अगोदरच काही नियमावली आल्या आहेत त्या धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या जात आहेत. एकूण षटक समाप्त होते. दुसरा 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 58 धावांचा पाठलाग करत असताना धावा मात्र धावफलकावरती आल्यात फक्त आणि फक्त 10 धावा.
10 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 48 धावांची गरज. आणि इथे मात्र चला नो टीम मीटिंग प्लीज सोनू, नो टीम मीटिंग. गोलंदाज या ठिकाणी निवडायचं आणि शेवटचा षटक हाताळायचं आहे. निखिल, आय थिंक निखिलच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर सुरुवात दमदार मिळवून दिली आपल्या संघाला. सोनूची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि तब्बल धावांचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून मात्र धावा उभारल्या गेल्या नाहीत, तर अक्षरशः धावांचा ओणवा पेटवला गेला. एकूण 34 धावांचं योगदान त्याने या इनिंगमध्ये साकारलं. आणि तदनंतर जर पाहिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये पहिलं षटक गोलंदाज प्रवीणनं हाताळलं आणि काय कमालीची सुरुवात मिळवून दिली. इथे मात्र जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. झेल सुटलाय, सीमा रेषेच्या दिशेनं चेंडू अगदी हळूवारपणे सीमा रेषा ओलांडतोय. चौकार. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. निखिलच्या गोलंदाजीवरती मात्र हल्लाबोल केला गेला आहे आणि पडसाद मात्र आपण पाहतोय. अवांतर चेंडू, खरं तर 6 चेंडू 48 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर चौकार आला, 5 चेंडू 44, त्यानंतर मात्र अवांतर. आता 5 चेंडू 43 धावांची गरज. माझ्या भव्य दिव्य रॅलीचा आपण उल्लेख केला होता. अगदी कळंबोली शहराला नगर प्रदर्शना करून या रॅलीचा प्रवास आता आपल्या ठीक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या बाजूनं जाणार आहे आणि अगदी अतिशय भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी या रॅलीला प्रचंड जनसमुदाय अक्षरशः ओसंडून वाहतोय आणि अगदी तीच रॅली आपल्याला यावेळेस मात्र मैदानाच्या ठीक बाजूने जाताना पाहायला मिळणार आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, थेट फेकी होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला आवश्यकता आहे का? इट्स अ लेग बाय. पंचांचा इशारा लेग बायचा येतो. केवळ या सामन्यामध्ये जगदीश सर आता औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आज कंपाऊंडमध्ये देखील भव्य प्रमाणामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. यावेळेस जोरकस फटका, परंतु चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात आणि फलंदाज बाद. जी मी देखली सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं. प्रतिस्पर्धी संघ अर्थात धावांचा पाठलाग करताना मात्र कुठेतरी दमछाक. तर नक्कीच या ठिकाणी या सामन्यामध्ये जी औपचारिकता होती ती औपचारिकता मात्र पूर्ण होते आणि याचबरोबर सामना जिंकलाय. विजेत्या संघाचं आपण करूयात हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो, हायस्ट स्कोर किती होता? 57 होता या सामन्यामध्ये. या अगोदरच्या सामन्यामध्ये 22, त्यामुळे 57 हा हायेस्ट स्कोर असेल. आणखीन एक मॅच आय थिंक असेल. हा चला, जरीमरी बलबली आणि अमर अँड प्रवीण स्पोर्ट खारघर. पण या सामन्यामधला 57 हा सर्वोच्च सांघिक धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच आहे नो डाऊट फलंदाज सोनू.